नमस्कार. आजच्या टी व्ही बुलंदसेनेच्या साप्ताहिक बुलंदसेना आणि 911 FM न्यूज टी व्ही बुलंदसेनेमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिनांक 18 डिसेंबर 2025, अर्थात नवीन वर्ष सुरू व्हायला फक्त आता इन 12 ते 13 दिवस बाकी आहे आणि महानगरपालिकेच्या सध्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. आज जालना महानगरपालिकेमध्ये माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा गट, बबनराव लोणीकर यांचा गट, रावसाहेब दानवे यांचा गट आणि अर्जुन खोतकर यांचा गट अशी एक प्रकारे शिवसेना भाजपची या गटाची बैठक झाली. पण या गटामध्ये अजितदादा पवार यांचा गट आणि बुलंदसेना पार्टीचे नेते आणि त्यांचे सर्व पदाधिकारी दूर होते. एकंदर शिवसेना भाजपच्या नेत्यांनी सांगितलं की शिवसेना भाजप युती होण्याची गरज आहे. तर माजी आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की अशा 2 ते 3 बैठका होतील. कैलास गोरंट्याल यांच्यावरती जालना महानगरपालिकेची प्रचाराची महत्त्वाची जबाबदारी आहे आणि कैलास गोरंट्याल असे एक मोहरे आहेत की जे भारतीय जनता पार्टीच्या बळावरती ही महानगरपालिका ताब्यात घेऊ शकतात. अशा टायमिंगला माजी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी असा विश्वास बोलून दाखवला आहे. पण अशाच टायमिंगवरती भारतीय जनता पार्टीचे दुसरे नेते भास्कर दानवे म्हणतात शिवसेना भाजपच्या मताची जर विभागणी टाळायची असेल तर शिवसेना भाजपची युतीची गरज आहे. तर ह्याच सूर भास्कर आंबेकर यांनी सुद्धा लावून धरला आहे. तर मुंबईमध्ये हिंगोलीच्या आमदार प्रज्ञा सातव ज्या विधान परिषदच्या आमदार होत्या त्यांनी आपल्या समर्थकासोबत महसूल मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थित आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तर बुलंदसेनेचे पक्षप्रमुख संतोष कुलकर्णी यांनी आज 5 राज्यासहित 36 जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यांनी आज महाराष्ट्रामध्ये बुलंदसेनेला 2029च्या विधानसभेत 1 नंबरचा पक्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. एक प्रकारे भाजपलाच आव्हान आता महाराष्ट्रात त्यांनी दिलं आहे. TV बुलंदसेना FM न्यूजच्या 911च्या या अशा लोकप्रिय बातमीपत्राला यूट्यूबवरती जा आणि नक्कीच लाईक करा. धन्यवाद. आजचं बातमीपत्र संपलं.